कहाँ पे हम लोग? आम्ही मरलाईनला आहे. आम्ही मरलाईनला खूप एन्जॉय करतो. मृदुलाकडे खूप एन्जॉय करतो आम्ही. हॅलो गाईज, दिस इज माय ड्रेसिंग ऑफ द डे. आणि मी थोडी लेट आहे, आता मी खाली चालली आहे. ही आहे जागा जिकडे सगळे ब्रेकफास्ट करायला आलेत, पण मला लेट झाला तर मी आता इकडे बस बघायला आली आहे की कसं काय. हे वाव, किती छान आहे. आणि ते बाहेर सगळे ट्रीज वगैरे आहेत. हाय, शुभ प्रभात. मी मृदुला खैरे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी व्लॉगमध्ये. आणि आता वाजले आहे सकाळची 11. 10:30 वाजताचा टायमिंग दिलेला सगळ्यांना खाली यायचा. पण अफसोस जेव्हा एवढे लोक एकत्र बाहेर जातात ना, तेव्हा काय ना काहीतरी होतं. एकतर जे कॅप्टन आहेत ते लेट उठले आणि आता ते ब्रेकफास्ट करून वर गेले चेंज करायला. एक क्रूने अचानक डिसाईड केलं की तिला यायचं नाही आहे आणि 2 क्रू बिचारे 10:30 वाजल्यापासून रेडी आहेत आणि ते इकडे तिकडे टंगळमंगळ करतात आहे. तर मी विचार केला तेवढ्या वेळात मी येऊन तुमच्याशी थोड्या 2 गोष्टी बोलेन, ठीक आहे. तर गोष्ट ही आहे की परवा मी औषध घेऊन झोपली तर मला खूप छान झोप आली. मी उठल्यावर लिटरली ब्लॅक कॉफी नाही प्याली, मी दुधाची कॉफी प्याली. तर दुधाची कॉफी मी खूप दिवसापासून अवॉइड करते आहे कारण माझं प्रोलॅक्टिन लेवल खूप जास्त माझ्या एका टेस्टमध्ये आलेलं. तर मग मी मिल्क प्रोडक्ट्स अवॉइड करते. तर आय गेस आता मला नॉर्मल झालं असेल. तर मग मी दुधाची मस्त कॉफी बनवून प्याली आणि मी एवढी फ्रेश मूडमध्ये होती. पण काल रात्री तुम्हाला जसं मी सांगितलं, क्रूला काय ना काय सांगितलं तरी ते काय ना काही ते कांड करतात. तर काल जी क्रू होती तिचा 2-3 वेळा मला हात लागला, पाय लागला. म्हणजे ती माझ्या साईडच्या बेडला येत होती, दोन्ही बेड जॉईन होते. तर माझी 10-12 वेळा झोपमोड झाली. मग फायनली मला तिला उठून बोलावं लागलं की यार आप अपने साइड के बेड पे जाओ, आपका हात पैर मुझे लग रहा है, करून ती माझ्या बेडवर येत होती. तर त्यामुळे नेहमीचीच व्यथा माझ्या आयुष्याची की मला झोप नाही आली. थोडीफार आली, एकदमच वाईट परिस्थिती नाही जशी आता पूर्ण मार्चमध्ये चाललेली. तर आय एम क्वाईट फाईन की ठीक आहे चालेल. तर मग मी आता उठली, मस्त मी रेडी झाली, टायमावर वेळेवर मी खाली आली आणि आता आम्ही चाललो आहोत मर्लियन. आणि इकडे ना ॲक्च्युली ह्युमिडिटी खूप जास्त आहे. तर सगळं आम लाईक काइंड ऑफ स्वेटिंग. तर आता तिथे जाईपर्यंत माझे केस असं एकदम पूर्ण असे फुलणार आहेत आणि माहीत नाही आता मेकअप पण पुन्हा मेल्ट होईल, कसा दिवस जाईल माहीत नाही. तर मला तिकडे थोडं 1-1.5 तास फोटोज काढायचे आहेत मर्लियनच्या तिकडे जाऊन. ते इकडचं काय बोलतात, इट्स अ मॅस्केट, सिंगापूरचं मॅस्केट येते आणि तिकडे जाऊन मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देईन. तर आता मी इकडे बसती आहे आणि टाईमपास करते. थोड्या वेळाने आपण निघूया. 10-15 मिनटं लागते सगळ्यांना खाली यायला. हे बघा, हे ते एक बाथरूममध्ये अंग घासायला असतं ना, तसं दिसतंय. बघूनच मला खुजली होते. आणि हे आहे मरीना बे. क्या बे? मरीना बे. गाईज आय एम हिअर. हे आहे मरीना बे सँड्स आणि तिथे तुम्हाला फाउंटन दिसतंय ना, ते आहे मर्लाईन फाउंटन. आणि इथे आम्ही फोटो सेशन आमचं चाललं आहे आणि इकडे मी रील बनवणार आणि अजून फोटोज काढणार. लेट्स डू इट. दिस इज माय ड्रीम मशीन. ही झाडू मारणारी मशीन आहे आणि मला साफसफाई खूप आवडते. तर मला ही मशीन हवी आहे ॲक्च्युली. Security patrol in progress. ओके. हां, मी आहे इकडे मर्लाईन फाउंटनच्या इकडे. आणि मर्लाईन फाउंटनची गोष्ट ही आहे की याला मर्लाईन फाउंटन का बोलतात. तर मर्लाईन म्हणजे मर म्हणजे फिश आणि लायन म्हणजे लायन. तर सिंगापूरला ना पहिले नाव होतं सिंगापुरा विच मीन्स लायन सिटी, म्हणून लायन. आणि मर म्हणजे फिश, कारण हे पहिले एक फिशिंग सिटी होता, फिशिंग विलेज. तर म्हणून फिश. तर हे याचा जो चेहरा आहे ना, ते बघा, हा चेहरा आहे लायनचा आणि बॉडी आहे फिशची, म्हणून मर लायन. तर आता मी इकडे खूप फोटोज काढले आणि इकडे प्रचंड ह्युमिडिटी आहे. माझं पुन्हा मेकअप तुम्ही बघत असाल फुल मेल्ट झाला आहे. पण आम्ही एकदम ते काय बोलतात मनात हे ठेवून की चल ठीक आहे आम्ही कसे फोटो काढतो आणि व्हिडिओज काढतो. तर हे इतकं छान आहे. आणि आज लकीली ना आज इकडे पाऊस नाही पडत आहे. युजली इकडे रँडमली पाऊस पडतो, आज पाऊस नाही पडत आहे. तर तुम्ही बघून किती छान आहे मर्लाईन. तर बाय बाय मर्लाईन. ते मेन मर्लाईन आहे आणि हे काय गुरदीपची मरलाईनचा मुलगा आहे. इकडे सगळ्या मुलींना फुल रेडी होऊन आल्यात, अमरेला आणि त्यांच्याकडे सेल्फी स्टिक पण आहे. इथे मर्लाईनसोबत ना सगळे लोक वेगवेगळ्या पोजमध्ये असं बॉटलमध्ये आणि काय 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 फोटो काढतात आहे. आणि किती लोक फुल रेडी होऊन आले. जसे बघा ही मुलगी
हिने पुन्हा अम्ब्रेला आणली आहे, सेल्फी स्टिक आणली आहे. तर सगळे फुल असे रेडी होऊन आले तिकडे फोटो काढायला. आणि मौसम आहे आज. गोष्टी आहे ना, इकडे खूप पाऊस पडतो आणि कधी पण अनएक्सपेक्टेडली पडतो, पण आज तुम्ही बघाल क्लिअर स्काईज गाईज. तर एकदम छान आहे. आणि मेकअप माझा मेल्ट झाला ऑलमोस्ट घामाने, पण छान आहे इकडे बघा, सगळेच फोटो काढतात ते. सब लोग हाय बोलो. कहाँ पे हम लोग? आम्ही मरलाईनला आहे. आम्ही मरलाईनला खूप एन्जॉय करतो. मृदुलाकडे खूप एन्जॉय करतो आम्ही. यांचं मराठीमुळे मी माझं मराठी विसरली. मी थोड्या वेळ छावमध्ये उभी आहे आणि लोकांचं अजून फोटो सेशन झालं नाही आहे. लहानपणी तुम्ही ती ॲड बघितली का, जिकडे लहान मुलं ते पार्कमध्ये खेळत असतात आणि सूर्य ना त्यांच्या डोक्यातून असा स्ट्रॉ सूर्याकडे जातो आणि सूर्य त्यांची एनर्जी खेचून घेतो, मग ते घरी जाऊन रस्ता पितात. तर असंच माझी पूर्ण एनर्जी अशी सूर्याने दिली आहे आणि फुल मला एकदम असं डिहायड्रेटेड आणि टायर्ड फील होत आहे. पण अजून आम्हाला एक कोणत्या तरी गोष्टी करायला जायचं आहे. माउंटन टॉपला आम्ही जाणार आणि तिथून केबल कारने आम्ही खाली जाणार, मग तिथून आम्ही कॅब करणार आणि मग तिथून आम्ही जाणार ज्वेल मॉलला आणि मग तिथून आम्ही हॉटेलला परत जाणार. तर अजून अर्धा दिवस पण आमचा संपला नाही. यू वॉन्ट टू से समथिंग? लेडीज, हाउस द एनर्जी? हाउस द जोश? लग नहीं रहा है, ये बहुत ढीला था. और आता आम्ही आहोत स्टारबक्समध्ये. करू बुक गाडी? फक्त बुक करू ना गाडी. आता आम्ही आहोत स्टारबक्समध्ये फक्त ECची हवा खायला. आणि मी स्टारबक्समध्ये ॲक्च्युली लाईफमध्ये कधीच नाही आली आहे, तुम्हाला सांगते लागेल. एकदा पण नाही. आय स्वेअर क्रॉस मॅट ट्राय टू डाय. कधी मी नाही आहे मग स्टारबक्सला. आज पहिल्यांदा मी इकडे आली आहे आणि खायला मी आली आहे हवा. तर मी थंड हवा खाऊ आणि आमची कॅब गेल तर आम्ही निघू. आणि माझं मेकअप केसं सगळ्यांची वाट लागली फुल ह्युमिडिटीने. हमें ये कलर का टैक्सी चाहिए. अरे कहाँ से लाऊं? वो कलर नहीं अच्छा लगा आप लोग को. मराठी में क्या बोला? कहाँ से लाऊं? कुठून आणू? अरे कुठून आणू मी? माझ्याकडे नाही. ते सिंगापूरची गाडी आहे. अरे पण मला ही गाडी हवी आहे. दिस इज सो क्यूट. तेवढे झाडं आहेत ना आणि घरावर बघून वाटतं की महाबळेश्वरला आलो आहेत, पण महाबळेश्वर आय डोंट थिंक एवढं क्लीन आहे. तर मी चाललो आहे, अजून 3-4 मिनटं आहेत. आता आम्ही आलो आहोत माउंट फेबर पीकमध्ये. इथून ॲक्च्युली 2 पॉईंट्स आहे जिकडे आम्ही जाऊ शकतो. एक मध्ये एक पॉईंट आणि एक डिरेक्टली सेंटोसा आयलंडला जाईल. तर आता आम्ही जाऊन इकडे प्राईस काढतो. ओके, ये बंद नहीं होने वाला, कोई गिर सकता है यहाँ से. हो जाएगा. गाइस, हाउस द जोश? अरे हेलो हेलो, एक साइड में सिर्फ 2 ही लोग बैठ सकते हैं. 3 लोग बैठेंगे तो वो हो जाएगा यार. ऐसे डराओ मत. अरे वो बोली बैठ जाओ. लाइफ में बहुत कुछ करना बाकी है मेरे. अच्छा हाँ, इफ यू नो व्हाट आई मीन. ये बहुत जोर से जा रहा है. अभी डर. गाइस हे बघा काय व्ह्यू आहे. ओ माय गॉड. बट मस्त आहे. आणि ही वरती काहीतरी बोलती आहे, बट आय डोंट नो.